नमस्ते, रमा किचनमध्ये स्वागत आहे। आजची नवीन रेसिपी पोकळ्याची भाजी। पोकळ्याच्या भाजीसाठी आपण घेतलेल्या आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून तेल, मीठ, जिरं, मोहरी। चला आता करू आपण। कढई तापलेली आहे। भाजीला जास्त तेल घालायचे नाही। हिरवी भाजी जास्त तेलाची चांगली लागत नाही। जिरं मोहरी तडतडले की आपण त्यामध्ये थोडा हिंग घालू। हिंग घातल्यानंतर आपण हिरवी मिरची टाकू आणि छानपैकी असं परतून घ्यायचं। पोकळ्याची भाजी बनवण्यासाठी काहीच वेळ लागत नाही। 5 ते 6 मिनिटात ही भाजी मस्त छान शिजेल। चटपटीत चपाती, भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी याबरोबर खूप छान लागते। हिरवी मिरची जास्त पण फ्राय करायची नाही। आता आपण पोकळा टाकून घेऊ। अशी हिरवी भाजी तुम्ही पण करतात का? ही भाजी आपल्या इकडे जास्त खानदेशात येते। ही भाजी मस्तपैकी आपण हलवून घेऊ आणि भाजी शिजल्यानंतर मीठ घालायचे। का घालायचे मीठ? कारण की ती भाजी किती शिजून कमी होते, मग त्या प्रमाणात आपल्याला मीठ घालायचं। आणि प्रत्येक हिरवी भाजीला असा खारटपणा असतो थोडा, म्हणून जरा प्रमाणातच मीठ घालायचं। त्याच्यामध्ये दाण्याचं कूटसुद्धा आपण टाकू शकतो। आता हिला 5 मिनिटं शिजू दे। थोडी शिजली, आता चवीपुरतं आपण थोडंसं मीठ घालू। अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं आणि पुन्हा तिला छानपैकी अशी हलवून घ्यायची। पोकळ्याची भाजी ही शक्यतो खानदेशामध्ये जास्त येते। भाजीमध्ये दाण्याचं कूटसुद्धा घालणार आहोत। छान एकदा छान अशी परत परतून घ्यायची आणि बघा, संपूर्ण जेवण तयार केलं आहे। पोकळ्याची भाजी, पिठलं, मिरच्या, लिंबूचं लोणचं, हे जुनं लिंबूचं लोणचं, कांदे आणि असा पराठा बनवलेला आहे। डाव्या बाजूला मीठ ठेवलेलं आहे। तसं तर माझ्या जेवणामध्ये मिठाची गरज नसते, पण मी घेऊन घेते जेवणासाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।